या सगळ्या आंदोलनाला, या सगळ्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि हा विषय जो आहे तो आजचा नसून गेली 1.5 वर्ष माझ्या माध्यमातून जे करता येईल ते या सगळ्या आमच्या या कमिटीच्या लोकांबरोबर आम्ही करत होतो। या ठिकाणी 75 वर्ष पूर्वी आपण जर गेलो आपले बाप जाते, कारण की मी पण भूमिपुत्रच आहे, मी 3 पिढ्या इथे राहतोय, आता माझी 4थी पिढी चालू आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये। तर 75 वर्षापूर्वी या ठिकाणी डुबी मारून रेतीचा व्यवसाय केला जात होता, पोटा पाण्यासाठी हा व्यवसाय केला जात होता। आणि जसं अनिल भक्तांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या डोळ्याने त्यांच्या वडिलांना डुबी मारून रेती काढताना बघितलेलं आहे, नाकामधनं रक्त आलेलं बघितलेलं आहे, अतिशय कष्टप्रद काम केलेलं बघितलेलं आहे। अशी ही सगळी रेती बंदरची जागा आहे। आणि या जागेवर मग कलेक्टरच्या माध्यमातून असेल, महापालिकेच्या माध्यमातून असेल, निरनिराळे प्रस्ताव येत गेले सरकार दरबारी आणि महापालिकेच्या दरबारी। आम्ही मंडळी वेळोवेळी त्यांना सांगत होतो की हे भूमिपुत्रांना न्याय दिल्याशिवाय आपल्याला पुढचं काही करता येणार नाही। कुठलेही जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे, आणि ते जर होत नसेल तर मग विकास देखील काही उपयोगी नाही। आणि त्याचा अर्थ देखील अनेक अनर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला प्रशासनाकडनं, की जणू काही या सगळ्या मंडळींचा इथे होणाऱ्या चौपाटीलाच विरोध आहे, इथे होणाऱ्या निरनिराळ्या डेव्हलपमेंटला विरोध आहे, अशा प्रकारचा अनर्थ काढला गेला। आणि ही मागणी जी आहे, पुनर्वसनाची मागणी जी आहे, ही दाबण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु या सगळ्या मंडळींनी एकमुखाने सांगितलं की आधी देखील रस्ता रुंदीकरणाकरता चंद्रशेखरच्या काळामध्ये या सगळ्या सोसायटीच्या लोकांनी स्वतःहून जागा 15-15 मीटर जागा दिली होती, आणि त्याच्यामुळे कुठल्याही विकासाला भूमिपुत्रांचा विरोध नाही। परंतु भूमिपुत्राच्या छाताडावरच तुम्ही पाय देऊन जर काही करायला लागलात तर हा इथला भूमिपुत्र स्वस्थ बसणार नाही, आमच्या आया बहिणी स्वस्थ बसणार नाहीत। आणि त्याच्यामुळे यांनी हे सगळं काढलं। महापालिकेमध्ये आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये, मी स्वतः माझ्या उपस्थितीमध्ये या सगळ्या कमिटीची मीटिंग झाली। परंतु प्रत्यक्षामध्ये ही मीटिंग होत असताना जे ठरलं ते काय काय तुम्हाला कशा पद्धतीने दिलं जाईल ते विश्वासात घेऊन केलं गेलं नाही अजूनपर्यंत। आणि त्याच्यामुळे हा एक भूमिपुत्रांचा हुंकार आहे, हा भूमिपुत्रांचा बुलंद आवाज आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही रेती उपसा करत असू, डुबी मारून रेती काढण्याचा व्यवसाय करत असू, ज्या ज्या ठिकाणी आमचे प्लॉट आहेत, ज्या ज्या ठिकाणी 75, 80, 90 वर्ष आम्ही आहोत, त्या त्या ठिकाणी या सगळ्या लोकांना न्याय हा मिळाला पाहिजे। आणि हा न्याय मिळण्याकरता, त्यांना पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये आहे। आणि म्हणून मी अनिल भगत आणि सगळ्यांचं निश्चितपणे त्यांना अभिनंदन करीन की शेवटी आपला आवाज बुलंद केल्याशिवाय न्याय मिळत नसतो। आणि त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने आज या ठिकाणी अशा प्रकारच्या धरणा आंदोलनाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी बसलेली आहे। याच्याही आधी मोठे मोठे मोर्चे झाले आणि 1-1.5 वर्ष या माध्यमातून रेती व्यावसायिक प्लॉटधारक हे सरकारला, सरकारच्या प्रशासनाला विशेष करून वेळोवेळी सांगत होते। आणि त्यामुळे माझा या सगळ्या मागणीला पाठिंबा आहे। आणि माझी देखील ही म्हणणं आहे की महापालिकेने जे सांगितलं त्या पद्धतीने त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। आणि जोपर्यंत ते होत नाही
तोपर्यंत मी या सगळे बरोबर आहे हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। वेळ पडली कारण की कालच सरकारला देखील माननीय मुख्यमंत्र्यांना देखील माझा मी पत्र यांच्या वतीने दिलेलं आहे की यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। यांना कोणी वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करता कामा नये, यांच्या भूमिपुत्रांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करता कामा नये। या ठिकाणी जे राहणारी लोक होते यांना देखील निर्णय या ठिकाणी हलवलंय। माझ्याकडे सकाळी झाले होते, तिथे पाणी नाही आहे, अमुक नाही आहे, तमुक नाही आहे, अनेक गोष्टींचा अभाव आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना न्याय मिळण्याकरता मी निश्चितपणे यांच्या पाठीशी निश्चितपणे राहणार आहे। सरकारला देखील आज आता हे धरणं आहे, सरकारच्या माध्यमातून देखील माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटणार आहे आणि हे गाऱ्हाणे जे आहे हे पूर्ण केल्याशिवाय मी देखील स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारे मी आपल्याला आश्वासित करतो। आणि या ठिकाणचा हे भूमिपुत्रांचं आंदोलन आहे हे मी नेहमी म्हणतो, कारण की हा जिल्हा जो आहे हा जिल्हा आगऱ्या कोळ्यांचा आहे, हा जिल्हा आदिवासींचा आहे, हा जिल्हा कुणबी भंडारींचा आहे, हा 12 बलुतेदारांचा जिल्हा आहे आणि हा भाग जो आहे किनारपट्टीचा खाडीपट्टीचा जो आहे तो हा सगळा या भूमिपुत्रांचा हक्काचा भाग आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी यांना जो न्याय ही गोष्ट आहे यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तो न्याय मिळवण्याकरता गेली 1.5 वर्ष जसं मी यांच्या बरोबरच होतो आणि जो शब्द प्रशासनाकडून मिळालेला आहे तो शब्द पुरा होईपर्यंत माझा आपल्या सगळ्या या आंदोलनाला आपल्या सगळ्या मागणीला मी जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करतो, आपल्याला सदिच्छा देतो।